UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती। आजपासून आणखी 4 टीमकडून वाल्मिकचा शोध सुरू। बीडमधील खंडणी प्रकरणात दाखल गुन्ह्यात तपास। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपी 22 दिवसांनंतरही फरारच। सीआयडीच्या एकूण 9 पथकांकडून आरोपींचा शोध। 2 पथकांकडून केरळ आणि कर्नाटकातही तपास। वाल्मिकच्या संपर्कातील 145 जणांची चौकशी। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप, तर उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी। वाल्मिक कराड आज स्वतः पोलिसांना शरण जाईल। जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा। वाल्मिकला 302 चा आरोपी का करत नाही, आव्हाडांचा सवाल। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी घेतली जरांगेंची भेट। आरोपींना मदत करणाऱ्या सर्वांना पकडा, अन्यथा सरकारला सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती 3 दिवस बंद। बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन। फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पुढील पक्षाच्या पुढील वाटचालीतही चर्चा। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। बोरिवली पूर्व, भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिवाईट श्रेणीत। दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात। गणपतीपुळेच्या निळ्या क्षार समुद्रात पॅरासेलिंगला पर्यटकांची पसंती। न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक गोव्यात। सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। कलंगूट बीचवरही पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।